फील्डिंग तुरंत सजानी है, ज्यादा वक्त ले रहे टीम नविश 11 विचुंबे। फील्डिंग तुरंत सजानी है और मुकाबला शुरू करना है। यहाँ से अब जरूर अंपायर्स की भूमिका में मेन अंपायर हीरामन जी भोसले सर, मैन फ्रॉम कल्ले, हमारे करनाला विभाग के अच्छे अंपायर। तो हीरामन जी भोसले जो हमारे जरूर तारा गांव से बिलोंग करते हैं। तो लेग अंपायर की भूमिका में संतोष जी चौधरी सर, सिरडोन पाड़ा के ये अंपायर्स। बिल्कुल थर्ड अंपायर की भूमिका में जरूर रहेंगे शैलेश जी चौहान सर, मैन फ्रॉम करंजा। तो यहां से अब मुकाबले को शुरुआत होगी। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए मैन फ्रॉम भातनपाड़ा गेंदबाज विजय मुकादम। रफ्तार इस गेंदबाज की पहचान है और ये पहचान अब दिखाते हुए यहां से नजर आएंगे गेंदबाज विजय मुकादम। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज भावेश कुरुंगले, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच। 25 की जरूरत थी और खुद रन बनाए थे 27। वो बल्लेबाज गौरव घोसालकर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए गेंदबाज विजय मुकादम। भातनपाड़ा एक्सप्रेस अंपायर की हरी झंडी आती हुई मैंडेटरी पावर प्ले का यह पहला ओवर। गेंदबाज विजय मुकादम तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। सामने बल्लेबाज भावेश कुरुंगले। पहली गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी, भावेश कुरुंगले इस गेंद को समझ नहीं पाए। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई यह डॉट गेंद की समाप्ति। कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष होता हुआ नजर आएगा। दोनों तगड़ी स्टारकास्ट वाली ये टीम है और आज एक दूसरे के सामने इस मैदान के ऊपर। इस बार ये गेंद फिर एक बार टप्पा खाने के बाद जरूर अंपायर हमारी ओर बढ़ते हुए ये वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रन मिलेगी टीम वरट टॉवर रासायनिक को। एक्स्ट्रास के तौर पर ये रन मिलती भी 1 रन के साथ अब वरट टॉवर रासायनिक का यहां से खाता खुल चुका है। अतिरिक्त रन यहां से मिलते भी 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंपायर से किसी भी तरीके की बहस नहीं करनी है क्योंकि अंपायर्स बाहर के यहाँ के लोकल अंपायर्स नहीं है, तो अंपायर से बहस करने के लिए किसी भी तरीके की परमिशन नहीं है और अंपायर्स का डिसीजन अंतिम डिसीजन रहेगा। पहले गेंद के ऊपर यहां से सिंगल रन आती हुई। फिर एक बार विजय मुकादम यहां से तैयार रहेंगे, लेफ्ट आर्म ओवर। विजय मुकादम की ये गेंद बिल्कुल अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे विजय। विशाल जीतेकर इस गेंद के नीचे थे, यहां से लेग बाइंस के तौर पर यह सिंगल रन आती हुई। इस 1 रन की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। नविश 11 विचुंबे बनाम वरट टॉवर रासायनिक के बीच में यह मुकाबला। आज की रात में जो भी मुकाबले हुए काफी टाइट मुकाबले और कड़े मुकाबले हमें देखने को मिले। हमारे प्रवीण जी गायकर, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी स्वागत करना चाहेंगे। विजय मुकादम क्या शानदार गेंदबाजी करते हुए, रफ्तार इस गेंदबाज की पहचान है और आज ये रफ्तार यहां से दिखाते हुए नजर आ रहे। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज गौरव घोसालकर। फिर एक बार तैयार विजय मुकादम की ये गेंद, पहली गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कम, हवा में गेंद स्वप्निल कामले गेंद के नीचे थे और यहां से ये मौका दिया, जीवन दान दिया बल्लेबाज गौरव घोसालकर को। इस सिंगल की मदद से टीम की रनों में इजाफा होता हुआ टीम की कुल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 3 रन बगैर किसी नुकसान। पहले 3 गेंदों का खेल यहां से खत्म हो चुका है। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए यहां से नजर आते हुए। क्रिकेट बिल्कुल अनिश्चितताओं से भरा हुआ यह खेल है। यहां से गेंदबाज फिर एक बार तैयार रहेंगे विजय। सामने बल्लेबाज भावेश कुरुंगले। बाएं के सामने बाएं का ये कॉम्बिनेशन, इस बार जरूर दूसरा यहां से मौका देते हुए रनआउट भी हो सकते थे लेकिन डायरेक्ट हिट नहीं हुआ। यहां से आज स्वप्निल कामले को क्या हुआ ये जरूर देखना होगा। लगातार 2 कैचेस ड्रॉप। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। 4 गेंदे 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए स्वप्निल कामले इस टीम के एक हार्ड हिटर बल्लेबाज है, विस्फोटक बल्लेबाज है और इस खिलाड़ी से ये उम्मीद नहीं है। दोनों भी कैच उतने कठिन नहीं थे लेकिन ये कैचेस छूटते हुए नजर आए। क्रिकेट में यदि आपका दिन ना हो तो बिल्कुल कुछ भी हो सकता है। अच्छे अच्छे फुल टॉस गेंदे भी छक्के नहीं जाते कभी कभी। फिर एक बार, इस बार ये अच्छी गेंद, गैप सिलेक्शन यहां से देखने को मिला। गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर। गौरव घोसालकर द्वारा आता हुआ ये शानदार चौका।
थैंक यू डीजे। यहां से बिल्कुल चौका आता हुआ टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। इस ओवर की आखिरी गेंद शेष। गेंदबाज फिर एक बार तैयार। विजय अक्रॉस दी लाइन घुटना टेक कर इस शॉट को खेलना चाहते थे बल्लेबाज गौरव घोषालकर, लेकिन यहां से किसी भी तरीके की रन नहीं। पहले ओवर की हुई समाप्ति। एक ओवर के समाप्ति के बाद वरट ओवर रासायनिक की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 8 रन बगैर किसी नुकसान। डीजे खिलाडू सारे जमले या जो हे गावान, खेळ बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान। खेलाडू सारे जमले या जो हे गावान, खेळ बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान। स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावान, देवदूत चषक क्रिकेट सामने केले आयोजन। स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान। थैंक यू डीजे। स्वर्गीय तिलेश भाई प्रतिष्ठान जो है, इनकी ओर से ये टूर्नामेंट स्वर्गीय प्रमोद और पिंट्या शेठ पाटिल देवदूत चषक 2022 का ये शानदार कारबा तालुका हाफ। यहां से आप देख सकते हैं पहले ओवर में बने टीम वरट ओवर रासायनिक की रन संख्या 8 रन। स्ट्राइक एंड के ऊपर भावेश कुरुंगले काफी देर तक अब शांत नजर आते हुए 3 गेंदें खेली है और केवल 1 रन बना है। मैंडेटरी पावर प्ले में भावेश कुरुंगले छक्के और चौकों के लिए जाने जाते हैं, लेकिन आज वो जज्बा और जुनून नजर नहीं आ रहा है इस खिलाड़ी में, और इस खिलाड़ी को आप काफी देर तक खामोश नहीं रख सकते। फिर एक बार गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए टीम के खुद कप्तान दिनेश पाटिल, मैन फ्रॉम नारपोली के ये खिलाड़ी तेज तर्रार गेंदबाज, वेरिएशन इस गेंदबाज की पहचान है। फिर एक बार पहली गेंद बिल्कुल जड़ में डालने की कोशिश, लेग साइड से बाहर ये गेंद। अंपायर का वाइड का इशारा आता हुआ, जरूर वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ इस मैच का ये दूसरा वाइड यहां से नजर आता हुआ दिनेश द्वारा। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। फिर एक बार दिनेश की ये लोवर फुल टॉस की गेंद थी, बड़ा हिट आना चाहिए था लेकिन वैसा हुआ नहीं। सिंगल यहां से पूरा होता हुआ करण घनसोलकर, क्या शानदार थ्रो करते हुए बाउंड्री लाइन से, बिल्कुल अच्छी फील्डिंग। इस गेंद के ऊपर मिलती हुई सिंगल की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का यह मुकाबला, 3 ओवर का ये मुकाबला है। जरूर पहली वाइड गेंद, दूसरे गेंद के ऊपर सिंगल। चलिए अंपायर ने इशारा किया बैट लेकर जाना है। मास्टरमाइंड इकू, जरूर संजय सोलंकी इस टीम के, जरूर कप्तान भावेश कुरुंगले, लेकिन संजय सोलंकी एक ऐसे खिलाड़ी है जो अच्छे खिलाड़ियों की खोज करते हैं। जरूर जो दूसरे गेंदबाज इस टीम के हमने देखा था, जरूर गेंदबाज भावेश, ये खिलाड़ी को संजय सोलंकी ने कहीं से जरूर गिने चुने, और क्या शानदार गेंदबाजी करते हुए भावेश को हमने देखा। फिर एक बार दिनेश तैयार गौरव के लिए। इस बार स्लोवर 1 पे की थी, बिल्कुल अपने जाले में फंसाया बल्लेबाज को, और यहां से अंपायर का डिसीजन आता हुआ बल्लेबाज मैदान से बाहर। पहला झटका लगता हुआ टीम वरट ओवर रासायनिक को। मास्टर, अच्छे को बीवी से डरना पड़ता है, बीवी से हर किसी को डर लगता है, और हमारे डीजे मास्टर बता रहे हैं कि बीवी को डरने का नहीं, आज करेंगे पार्टी। और यहां से बिल्कुल इस गेंद के ऊपर विकेट प्राप्त होती भी गौरव घोषालकर मैदान से बाहर हुए। नए बल्लेबाज अर्शद पेंडारी, बंटी पेंडारी यहां से स्ट्राइक एंड के ऊपर आते हुए। गेंदबाज दिनेश पाटिल जो वेरिएशन करते हुए नजर आए, पहली रफ्तार के साथ गेंद फेंकी वाइड, उसके बाद सिंगल रन मिली थी, और ये वेरिएशन जरूर स्लोवर 1 फेंकी। विकेट कीपर ने जरूर मन्नी शर्मा, जिन्होंने बिल्कुल अच्छा काम निभाया, विकेट यहां से प्राप्त होता हुआ नजर आया। यहां से दिनेश पाटिल
फिर एक बार तैयार रहेंगे सामने बल्लेबाज अरशद यानी कि हमारे बंटी पेंडारी। बंटी स्ट्राइक एंड के ऊपर, बंटी को कई बार अच्छी अच्छी पारियां खेलते हुए हमने देखा है। इस बार बंटी के बल्ले से आता हुआ काउ कॉर्नर रीजन के ऊपर से लंबा दणदणाता हुआ छक्का। आली पावसाची आठवण आली तिची, सोसवेना आठवणीचा गारवा, दिसताना स्माइल तिची, रापचिक स्टाईल तिची, कई सालों का एक्सपीरियंस तजुर्बा इस खिलाड़ी के पास है और ऐसा कहा जाता है एक्सपीरियंस इज द गुड टीचर इन योर लाइफ। और ये एक्सपीरियंस का फायदा उठाते हुए अरशद पेंडारी, हमारे बंटी पेंडारी यहां से छक्का दागते हुए पहले गेंद के ऊपर दिनेश पाटिल को छक्के का रास्ता दिखाया। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर तगड़ी स्टारकास्ट है सामने वाली टीम नवी शिलोवन विचुंबे के पास, लेकिन उस स्टारकास्ट को फाइट करने के लिए यहां से अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है टीम वरुण टॉवर रसायनी द्वारा। वरुण टॉवर रसायनी इस साल काफी फॉर्म में। इस बार ये गेंद वेरिएशन, मैंने कहा था इस गेंदबाज की पहचान है वेरिएशन। टप्पा खाने के बाद गेंद बाहर की ओर थोड़ी सी जरूर झुकी थी और यहां से ये डॉट गेंद की समाप्ति, ये एक अच्छे गेंदबाज की पहचान होती है और वो दिनेश पाटिल द्वारा हमें देखने को मिल रही है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 16 रन, एक विकेट के नुकसान पर। इस बार एक और वेरिएशन जरूर बल्ले के बीच में लगी थी, सिंगल यहां से पूरा होता हुआ दूसरा चुराने की कोशिश तू मैं जरूर हुई, लेकिन यहां से गेंदबाज दिनेश पाटिल ने वो थ्रो किया नहीं और जरूर भावेश कुरुंगले का एक और मौका मिलता हुआ। इस सिंगल की मदद से टीम की टोटल रन संख्या में इजाफा, कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर दिनेश पाटिल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अंडर 19 के ये खिलाड़ी है, काफी अभी इस खिलाड़ी को सीखना है, लेकिन अंडर 19 में क्या शानदार प्रदर्शन देते हुए इस टीम नवी शिलेवन विचुंबे के लिए तालुका हाफ में जरूर कप्तानी उम्र में ये कर रहे हैं, कोई खाने का बात नहीं है बिल्कुल। दिनेश पाटिल फिर एक बार तैयार रहेंगे सामने बल्लेबाज भावेश कुरुंगले। भावेश के लिए ये गेंद, इस बार अच्छी गेंद, संपर्क भी अच्छा होता हुआ लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ को चीरती हुई गेंद जाएगी सीमा रेखा पार। भावेश कुरुंगले के बल्ले से आता हुआ ब्रांडेड छक्का। मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड मस्ताना, मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड मस्ताना। डीजे मौसम मस्ताना है और अब बल्लेबाजी भी मस्त होती हुई नजर आ रही है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 23 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 2 ओवर की यहां से समाप्ति हुई है। पहला ओवर फेंका था विजय मुकादम, इस गेंदबाज ने जरूर 8 रन खर्च किए थे। दूसरा ओवर फेंका दिनेश पाटिल खुद कप्तान ने और काफी महंगे साबित होते हुए 15 रन खर्च किए। पहले 5 गेंदों में 9 रन उतने ज्यादा नहीं लग रहे थे, लेकिन आखिरी गेंद के ऊपर जो छक्का आया उस छक्के ने पूरे ओवर की वाट लगाई। टोटल बनी 15। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम वरुण टॉवर रसायनी की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 23 रन। अब गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए करण घनसोलकर अंबिवली एक्सप्रेस, और ये भी वेरिएशन करने में काफी माहिर है बिल्कुल। कभी लेग कटर, ऑफ कटर, रफ्तार, इस गेंदबाज में काफी विविधताएं हैं और टेनिस क्रिकेट में जिस खिलाड़ी के पास विविधताएं है वो गेंदबाज कहीं भी जाए बिल्कुल अच्छा प्रदर्शन दिखाता हुआ ही नजर आएगा। अच्छा यहां से प्रदर्शन दिखाते हुए जरूर नजर आए थे विजय मुकादम। पहले ओवर में मैंडेटरी पावर प्ले में 8 रन खर्च किए थे, उसके बाद थोड़े से महंगे साबित हुए गेंदबाज दिनेश पाटिल। अब करण घनसोलकर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सामने बल्लेबाज रहेंगे अरशद पेंडारी। मैंने पहले कहा था कई सालों का एक्सपीरियंस, अनुभव इस खिलाड़ी के पास है और अब किस तरीके की बल्लेबाजी करेंगे ये हम जरूर देखेंगे। करण की ये पहली गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ आई थी, लेकिन अरशद पेंडारी, यूं ही नहीं कहा मैंने इस खिलाड़ी के पास एक्सपीरियंस है। गेंद गई कवर्स के ऊपर से अरशद पेंडारी द्वारा आता हुआ ये शानदार जानदार छक्का। गेंद दीजिए। थैंक यू डीजे मास्टर। तो इस गेंद के ऊपर ये छक्का आया, कवर्स के ऊपर से छक्का लगाना
कोई अहरे गहरे का काम नहीं, अच्छे अच्छे बल्लेबाजों का पसीना छूट जाता है, लेकिन अर्शद पेंडारी इस शॉट को ऐसे खेल रहे थे जैसे गली क्रिकेट में शॉट खेलते हैं। क्या शानदार बल्लेबाजी कर रहे हैं अर्शद पेंडारी, ये बल्लेबाज बिल्कुल अच्छी बल्लेबाजी होती भी। गेंदबाज करण घनसोलकर पहले गेंद के ऊपर छक्का खाया, अब कौन सा अस्त्र निकालेंगे अपने ओवर में ये अंपायर। गेंद यहां से आती हुई नजर आ रही है। हमारे दर्शकों का भी जितनी तारीफ करे कम होगी, चाहे गेंद कितनी भी दूर जाए, दर्शक ढूंढ कर लाते हैं, उनका भी यहां से स्वागत करना चाहेंगे। बिल्कुल 29 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए तीसरे ओवर की पहले गेंद के ऊपर छक्का आया। अब कहीं ना कहीं करण घनसोलकर थोड़े से संकट में आते हुए नजर आ रहे हैं। कप्तान स्वप्निल कामले जो जरूर कान मंत्र देते हुए नजर आ रहे हैं। यहां से फिर एक बार गेंदबाज करण तैयार, सामने बल्लेबाज बंटी पेंडारी के लिए। करण की ये गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार लोवर फुल टॉस गेंद जरूर फेंकी थी, ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते थे लेकिन वैसा हुआ नहीं। यहां से इस गेंद के ऊपर लेग बाइज के तौर पर आती हुई ये सिंगल की मदद से टीम की टोटल रन संख्या बढ़ती हुई नजर आ रही है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए यहां से 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की 4 गेंदें आनी बाकी है और इन 4 गेंदों में टीम वरुण टॉवर रसायनी चाहेंगी कि ज्यादा से ज्यादा रन आए, लेकिन टीम नवी शिलोवन विचुम्बे चाहेंगे ये 4 गेंदों में कम से कम रन दे करण घनसोलकर और कम रनों का जरूर पीछा यहां से हम कर सके। तगड़ी स्टारकास्ट टीम में जरूर है, लेकिन 3 ओवर में कम से कम 40 रन यहां से बना पाते हैं टीम वरुण टॉवर रसायनी, तो उनकी गेंदबाजी काफी तगड़ी है। उस तगड़ी स्टारकास्ट के सामने तगड़ी अगर गेंदबाजी रहेगी तो मुकाबले में काफी मजा आएगा। गेंदबाज करण फिर एक बार तैयार, सामने बल्लेबाज भाविश कुरुंगले के लिए। करण की ये गेंद राइट आर्म राउंड द विकेट। भावेश कुरुंगले इस टीम के कप्तान द्वारा आता हुआ सबसे लंबा दंदनाता हुआ छक्का। जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे। थैंक यू डीजे। भावेश कुरुंगले लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल पिछले ओवर के आखिरी गेंद के ऊपर दिनेश पाटिल के ऊपर छक्का दागा था और इस ओवर में यहां से जरूर पहली गेंद भावेश कुरुंगले ने खेली और ये छक्का आता हुआ। कुल अभी भी इस ओवर की 3 गेंदें यहां से शेष है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती भी 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। यह मुकाबला काफी कड़ा होगा, दोनों टीमों में तगड़ी स्टारकास्ट है। फिर एक बार करण घनसोलकर की ये गेंद, एक और शॉर्ट पिच गेंद, बिल्कुल अच्छा यहां से शॉट खेला, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी थे दिनेश पाटिल और यहां से विकेट प्राप्त होती भी नजर आ रही है। डीजे काळी मीना दिसतेस तरुण, होईल कोरोनाचा सिल मारून। काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोनाचा सिल मारून। लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून। लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून। अब जरूर कोरोना का संकट भी थोड़ा थोड़ा कम होता हुआ नजर आ रहा है। राज्य सरकार ने भी पूरे निर्बंध अब बंद किए हैं, यानी कि मास्क आपके पास नहीं रहेगा फिर भी चल सकता है, लेकिन उचित दूरी रखना अभी भी जरूरी है। यहां से विकेट प्राप्त हुई करण घनसोलकर को। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड पर 36 रन। स्ट्राइक एंड के ऊपर बंटी पेंडारी पहले गेंद के ऊपर जिन्होंने कवर्स के ऊपर छक्का दागा था, वो खिलाड़ी अब स्ट्राइक एंड के ऊपर। करण घनसोलकर की ये गेंद, रफ्तार से गेंदबाजी की थी बंटी पेंडारी, यहां से फायर होते हुए नजर आ रहे हैं। गेंद सीमा पार, एक और छक्का। थँक्यू। आमचे आयोजक गोल्डन मॅन सुंटी मामा यांना विनंती आहे, उर्फ जॉन्टी रोड्स यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती गोल्डन मॅन जवळजवळ 7 ते 8 चैनी त्यांच्या गावामध्ये आहेत बघा, कालोखामध्ये जास्त जाऊ नका प्लीज, आपण या व्यासपीठावरती। इस ओवर की अब
अंतिम गेंद बाकी, एक और कवर के ऊपर से बिल्कुल लंबा छक्का था। वह क्या शानदार बल्लेबाजी अर्शद पेंडारी द्वारा, लगातार 2 पॉइंट के ऊपर से यहां से छक्के आते हुए पॉइंट का मास्टर यहां से जरूर नजर आता हुआ। लेकिन इस टीम के कप्तान मास्टरमाइंड, किस खिलाड़ी को कौन से नंबर पर भेजना है, ये काम होता है कप्तान का, और मास्टरमाइंड कप्तानी यहां से देखने को मिल रही है। जरूर संजय सोलंकी, वरुण टॉवर के टीम मेंटर अमित म्हात्रे, जिनकी भी मैं तारीफ करना चाहूंगा। जरूर कुछ साल पहले हम अमित म्हात्रे को विकेट के पीछे डटे हुए रहते देखते थे, लेकिन अब बिल्कुल कोच की भूमिका में नजर आ रहे हैं। पूरे यंगस्टार्स को यहां से मौका दे रहे हैं कि अच्छे अच्छे खिलाड़ी और अच्छी टीम बनाने का काम अब अमित म्हात्रे इनकी कंधों के ऊपर है। तो 3 ओवर की समाप्ति हुई और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम वरुण टॉवर रसायनी ने बनाए 48 और 49 रनों का पीछा करते हुए क्या से नजर आएगी टीम नविश 11 विचुंबे। अमित म्हात्रे बिल्कुल एक बड़े खिलाड़ी है, 6 गेंदों में 38 रनों की पारी भी उन्होंने खेली है। लेकिन आज जरूर कोच की भूमिका में लेदर खेलते हुए आज भी हम कई बार देखते हैं, लेकिन टेनिस से थोड़ा कम यहां से किया है। तो जरूर उनको भी हम शुभकामनाएं देंगे। इन आने वाले 18 गेंदों में 49 रनों का पीछा क्या कर पाएगी नविश 11 विचुंबी टीम, इसके आगे का आंखों दिखाल सुनाएंगे रायगढ़ के रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण गायकर। येस, थँक्यू. तर मंचकावरती सामन्याचा आनंद घेत असताना आमचे मित्र बुम बुम रोहन पाटील रावे आणि त्याचबरोबर आमचे रामनाथ म्हात्रे, खरं तर जित्याचे आहेत, नवीन उद्योग त्यांनी सुरू केला आहे. साई एकविरा चायनीजचे प्रोप्रायटर आहे, तर त्यांनाही शुभेच्छा त्यांच्या पुढच्या उद्योगासाठी आणि त्या धंद्यासाठी. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि आपण जाऊया पुढच्या सत्राकडे, ऐकूया रॉकस्टार आमचे कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांना. यस डीजे. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे गावान. थँक्यू अमित, थँक्यू रोशन. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. स्वर्गीय निलेश प्रतिष्ठान 11 जोहे यांच्या माध्यमातून स्वर्गीय पिंटाशेठ पाटील देवदूत चषक 2022 पेन तालुक्यातील ही मानाची स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. मागचा सामना खऱ्या अर्थानं वाशी परिसर दमदार क्रिकेट त्यांनी दाखवलं, परंतु शेवटच्या बॉलवरती 6 धावांची गरज असताना असं म्हटलं जातं, हरलो पण बहरलो, लढलो पण या मैदानावरती झगडलो, पडलो पण धडपडलो, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, हे वाशी संघानं दाखवून दिलं. आणि केतन कडू अर्थात जो हिमांशू 11 कोलवाडी संघ सध्या नवीन बांधणी सत्यवान म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांगली कामगिरी त्या संघानं दाखवली आणि तो संघ 2 सामने जिंकून आजच्या रात्रीमध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ. कैलासाच्या माती जरी शिवशंकर विराजले, बघ मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय गरजले, टाप मारताच येथे उधळली तलवारीची पाती, गड्या येतेच जुळली माझ्या मराठी मनाची नाती, स्वराज्याचा पुरावा देत आहे माझा एक एक कडा, येतेच सांडला गड्या आम्ही शत्रूंचा रक्ताचा सडा, यव्वनाच्या आक्रमाची याद आहे ताजी अजून, कारण गनिमांच्या उरावरती नाचले होते माझे शिवरायांचे बाजी अन तानाजी. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हर्समध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर दिनेश पाटील आले होते नारपोली संघाचे गोलंदाज, 15 धावा खर्च केल्या. आणि त्याच्यानंतर करण गनसोलकर वरती चढवलेले हल्ले, याचा दोष द्यायचा कोणाला? जिथे कॅचेस सुटल्या तिथे फायदा मिळाला भावेशला, माफ करा भावेशला. आणि त्याच्यानंतर भावेशने 2 षटकार ठोकले आणि 7 बॉलमध्ये 14 धावा. आणि त्याच्यानंतर बंटी पेंडारे, इट्स आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, तब्बल 4 षटकार ठोकले या फलंदाजानं आणि 25 धावा बनवल्या. आणि एकूण धावा झाल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथे तब्बल 48 आणि 49 धाब्यांची गरज. ड्यू फॅक्टर म्हणजेच तुम्हाला इथे जे दुःख जे पडते ना रात्री खऱ्या अर्थानं, त्याचं तुम्हाला थोडंसं सावट येऊ शकतं कदाचित. आता किरण पवार प्लेइंग स्क्वॅडमध्ये जॉईन झालाय, त्याच्यामुळे स्ट्रॉंग झोन नविश विचुंबेची अजूनही मजबूत असेल. पण पाहूया किरण पवार आणि मनीष शर्मा उर्फ तुषार, अगदी रॉयल कलंबोली संघाकडून हे दोन्ही खेळाडू सातत्याने मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं आपली वरी लावणारे एक खेळाडू आज तालुका व्यवसाय संघामधून नविश 11 विचुंबे या संघाकडून खेळत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती नरेश टोमरे, विपक्ष 106 किंग किरण पवार. बिग बॅटल
या दोन खेळाडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी इथे सज्ज होतील नरेश ठोंबरे. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील. यस, अंपायरचा इशारा इथे येईल. मॅच स्टार्ट. दोन्ही ऑफिशियल्स पंच तुम्ही इथे पाहता. या मॅच साठी तिन्ही पंचांनी दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. 49 धावांची गरज. प्रति षटकामध्ये जर विचार केला तुम्ही तर तब्बल 17 ते 16 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील, तरच कदाचित हा मॅच नवीश 11 विचुंबा संघाकडे झुकेल. गोलंदाज सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉल वरती मी किरण पवार आहे, आता मी आलोय आणि हे दाखवत असताना त्याने ठोकलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. वन माऊस ओव्हर द लाईन. पंचांचा इशारा. चौकार. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा तुला उगाच म्हणतात मायाळू कणवाळू. देवा रे देवा देवा. थँक्यू डीजे. किती तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का, आणि आयुष्यात कधी जरी आल्या अडचणी तरी शिवरायांचा मावला कधी कुणासमोर चुकला का. आणि हे सादर करत असताना आशा सोडायची नसते, निराशा कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून कधी विष प्यायचं नसतं, संकटांवरती तुटून पडायचं असतं, हे दाखवत असताना किरण पवार पुन्हा एकदा सज्ज. याकडे टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव रिस्की होऊ शकते आणि जीव धोक्यात घालून ही रन घेण्याचा प्रयत्न केला होता, आणि ही रन जी होती ती नवीश 11 विचुंबे संघाला कदाचित अंगलीत आली, आणि पहिला धक्का. बिग ट्विस्ट इन द मॅच. खालापूर टीमला लागलेली ही मोठी सफलता. किरण पवार. यस, रिव्ह्यू अंपायर. तर रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन जाईल. कदाचित जर देवाने साथ दिली तर हा डिसिजन कदाचित बॅट्समनच्या फेवर मध्ये गेला तर नशीब बनावं लागेल, परंतु अतिशय जल्लोष जो झाला होता त्या जल्लोषाने एवढं स्पष्ट होत आहे की कदाचित हा धोका संभावू शकतो. बाकी येऊ नका, थर्ड अंपायर आहे तिथे. नरेश ठोंबरे यांचा बॉल अतिशय जबरदस्त यॉर्कर बॉलला अगदी महेंद्रसिंग धोनी यांचा लुक दिला होता. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंग अगदी बरोबर झाली, आणि थ्रो करत असताना यष्टिरक्षक बंटी पेंढारी यांची चालाकी पाहायला मिळते खरी. इट्स अ टफ डिसिजन, टफ. आता पंचांवरती इथे खऱ्या अर्थानं पाहावं लागेल. अगदी पंचांची देखील अग्नि परीक्षा असेल या डिसिजनला. इट्स अ डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, DRS. थांब जरा, शांती घे, शांती घे. दशरथ पाटील सर असते तर माहिती आहे ना, पाया मुंडी खा. कौतुक करावं लागेल यष्टिरक्षकाचं. अगदी थ्रो भरपूर वन बाउन्स वरती होता, आणि काय कमालीची इथे त्यांनी यष्टिरक्षकांनी फलंदाज बाद होतील. किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का नवीश 11 विचुंबे टीमला. ठोक डीजे ठोक. देवा रे देवा तुला उगाच म्हणतात मायाळू कणवाळू. मुठ्याला पाशिंग बांधून बसलोय आता तरी नका टाळू. रेड्याची मिळतात म्हशी बिलाई आणि गाईची मिळतात वळू. रेड्याची मिळतात म्हशी बिलाई आणि गाईची मिळतात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीच पायाला विजळू. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. थँक्यू. कदाचित ही रिस्की रन होती, आणि अगदी जीव धोक्यात घालून ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त सुरुवात केली होती किरण पवार याने आपल्या डावाची. चौकाराला त्याच्यानंतर अजून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कदाचित थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट तिथे कमी पाहायला मिळाली, आणि फलंदाज होतील बाद. पहिला धक्का लागेल नवीश 11 विचुंबे टीमला. बॅट्समन किरण बॅक टू द पॅव्हिलियन. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. 49 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही विचार केला तर तब्बल 16 बॉल मध्ये एक 44 धावांची इथे गरज असेल. संघर्षाशिवाय कोणीही महान बनत नाही, आणि दगडावरील देखील जोपर्यंत घाव होत नाही तोपर्यंत तोही देव बनत नाही.
जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून इट्स अ रफ. मागचीच मॅच तुम्ही जर पाहिली असाल राजा शिवछत्रपती ट्रॉफी साबीरबाई यांची नाईट स्पर्धेमध्ये याच नवीश 11 विचंबे संघाला या रसायनी खालापूर संघाला पराभूत केलं होतं आणि खऱ्या अर्थानं अमित यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हा रसायनी खालापूर संघ खऱ्या अर्थानं पाहता. एक दमदार बांधणी आणि त्याच्यानंतर नवीश 11 विचंबे संघाची देखील दमदार बांधणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. 44 धाबा 16 बॉलमध्ये इथे बनवायच्या आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग साकारली बॅट्समॅन बंटी पेंढारी आणि त्याच्यानंतर भावेश कुरुंगले या दोन फलंदाजांना आणि भरपूर धावा बनवल्या या पहिल्या सत्रामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होत आहेत. परेश कडकेचा यावेळी पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता परंतु मिड ऑफला गौरव घोसालकर होते. आज गौरव घोसालकरची बॅटिंग जशी हवी होती तशी पाहायला मिळाली नाही कारण जी मॅच झाली होती कर्जत विपक्ष या संघामध्ये तेव्हा 5 बॉल 5 षटकार या गौरव घोसालकरने लोदिवलीच्या स्पर्धेमध्ये लगावले होते. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली. आणि इथे पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र क्रिकेटचा ना दांडा ना शेंडा मैं नरेश ठोंबरे हूँ डायरेक्ट बुंदा क्लीन बोल्ट. जगदंबा 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 छत्रपती खड्गधर गौडी बाळ तापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा जगदंबा जगदंबा. थँक्यू. मैदानातून बॅट्समन परेश होतील बाहेर. आता नवीन फलंदाज आहेत मैदानात. अल्टी पलटी होऊन बसून मारतोय अभ्या तो शॉट विश्वजित ठाकूर. त्याची सावरीची हाय बॅट. हा खेळाडू तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळेल. अगदी संकटामध्ये हा संघ असेल कारण किरण पवार बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर एक दमदार गोलंदाजी इथे साकारत असताना हा गोलंदाज नरेश ठोंबरे. का रायगड प्रीमियर लीग मध्ये मी तब्बल षटकं फेकली. टोटल आय थिंक 8 ते 9 षटकं फेकली आणि एकही षटकार या गोलंदाजाने खाला नाही आणि त्याचं उदाहरण देत असताना इथे देखील इट्स अ व्हेरी गुड लाईन अँड लेंथ बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुला संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो जीवनात तोच यशस्वी होतो आणि तसाच इथे काम मात्र या दोन संघांमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल फेकलेत 5 धावा झाल्यात. माफ करा 4 चेंडू फेकलेत आणि धावा झाल्यात त्या 5. 2 महत्वाचे गडी. जशी सुरुवात झाली होती नवीश 11 विचंबे टीमच्या बॅट्समॅन माफ करा खालापूर रसायनी संघाच्या बॅट्समॅनची तशीच सुरुवात इथे आतापर्यंत झाली या पहिल्या ओव्हरमध्ये नवीश विचंबे टीमची. यावेळी ऑन साइडला मिरकानाचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी स्क्वेअर लेगच्या पंचाच्या दिशेने हा बॉल जवळून खेळला होता. एक धाव तर कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावा लागतात धाव फलकावरती. त्या तब्बल 6. मनीष शर्मा तुषार हा खेळाडू येतोय मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज. तर नक्की तर शैलेश चव्हाण सर यांना मैदानात खऱ्या अर्थानं ही 10 रुपयाची बापूजींची नोट खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. काही लोकांना वाटवते की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो या नोटेवर हवा होता. नको आम्हाला तर शिवरायांचा फोटो राहू द्या तुमचाच गांधी नोटेवर कारण विकला जाईल आमचा शिवराय वाटेवर. घेऊन जातील त्याला खाटीकाच्या दुकानावर म्हणते घेऊन जातील त्याला दारूच्या अड्ड्यावर म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या. अरे तुमचा गांधीच राहू द्या तुमच्या नोटेवर. शिवराय आमचे सोबतात आमच्या हृदयाच्या सिंहासनावर. राजेश शिवछत्रपती खऱ्या अर्थानं ही 10 रुपयाची नोट. और सक्सेस होने के लिए कहते हैं कि दिल में अगर जेब में अगर गांधी ना होना दिल में आंधी होना बहुत जरूरी है. तर इथे डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. फलंदाज होतील बाद मैदानातून आणि इथे माफ करा निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या धाव फलकावरती. अर्थातच 2 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 6. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धावेंची गरज. साऱ्या हुमरापूर विभागात जल्लोष असा हा भरला. नाईट सामने पहिल्यांदाच केला साहा रंगला. शेका पक्षाचा होता वाघ तरुणांच्या मनात भरला. गोरगरिबांचा तो दाता देवदूत असा हा ठरला. पिंट्या शेठ दादानं दिले हो मोठे दान. क्रिकेटसाठी दादाचे होते कार्य महान. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान गाजो हे गावान. तर नक्कीच या विलीचं षटक क्रमांक पहिलं पिंट्या शेठ पाटील यांचं खऱ्या अर्थानं सुमधुर संगीत तुम्ही त्यांच्या खऱ्या अर्थानं ऐकलं
आणि सातत्याने विचार केला तर नेहमी गोरगरिबांचे कैवारी आणि सातत्याने अन्याय विरुद्ध लढा देणारे हे दमदार नेतृत्व देवदूत पिंट्या शेठ पाटील यांचं हे तुम्ही सुमधुर संगीत ऐकलत आणि आजही त्यांच्या आठवणांना उजाला देण्यासाठी मात्र या पेन विभागामध्ये या स्पर्धेचं आयोजन करत असताना स्वर्गीय निलेश प्रतिष्ठान 11 जोहे या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करूया. 12 बॉल विजयासाठी तब्बल गरज असेल ती म्हणजेच 43 धावींची, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 21.50च्या सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. कदाचित अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती विश्वजित मात्रे दापोली त्याची सावरीची हाय बॅट आणि टोकलाय वाघानं या षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र ज्या पद्धतीनं मुघल आणि इंग्रजांवरती छत्रपती शिवरायांनी जसे सपासप वार केले होते तसेच आता प्रत्युत्तर देत असताना या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध या बॅटने मात्र त्याला आता वार करावे लागतील. बॉल जाईल सीमा रेषा पार आणि षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने धावा झाल्या त्या तब्बल 12. इथे सांगत असताना विश्वजित की जोपर्यंत मी आहे मैदानामध्ये तोपर्यंत हार मानणार नाहीये. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते आणि कदाचित संकट होतं या मॅच मध्ये ते म्हणजे नवीश 11 विचुंबे संघावरती आणि महेश मात्रे वयालचा हा गोलंदाज याच्यावरती हल्ला पहिल्याच बॉलवरती चढवत असताना थोडंसं मानसिक दडपण. प्रेक्षक अजूनही मॅचला एन्जॉय करतायत. कदाचित ही मॅच त्यांना जशी हवी होती तशी पाहायला मिळते की काय या षटकार ठोकल्यानंतर. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा ऑन साइडला फटका भरपूर चांगला गॅप मध्ये आहे. मिड विकेट आणि लॉंग क्षेत्ररक्षक येईल बॉलला अडवेल परंतु इथे बॉल जाईल सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर वेलकम फोर. थँक्यू. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाटीला चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रुवन गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. हे राजे शिवछत्रपती यांची ही सुमधुर संगीत तुम्ही ऐकलीत. पापीला पापडी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे शिव छत्रपती म्हणतात. आता लढावं लागेल. ज्या विरुद्ध मुघलांविरुद्ध राजे लढले होते तसाच आता हा गनिमी काबा करून या मॅच मध्ये आता मात्र या दोन्ही संघांना दमदार कामगिरी करावी लागेल. चौकाराला धावा झाल्या धावफलकावरती 16. विजयासाठी गरज असेल ती आता 10 बॉल आणि 33 धावींची गरज. महेश मात्र तुम्ही जर टार्गेट बनवलं तर कदाचित पुढच्या बॉलरवरती दडपण येऊ शकतं परंतु महेश हे दमदार गोलंदाज आहेत. कदाचित हार मानणारे गोलंदाज नाहीयेत. विट्स अ व्हेरी गुड बॉलिंग. लाईन अगदी बरोबर स्ट्रेट ठेवली होती. या बॉलवरती कुठलाही टर्न तुम्हाला पाहायला मिळाला नाहीये. अगदी स्ट्रेट बॉल होता. स्ट्रेट फॉरवर्ड इन टू विकेट कीपर. हा बॉल जाईल यशकच्या हातामध्ये. तिथे निर्धाव चेंडूची सांगत होते. क्रिकेट इज नॉट जस्ट 1 and 2 प्लेयर्स. इट्स अ क्रिकेट ऑलवेज 11 and 12 प्लेयर्स. नेहमी क्रिकेट 11 खेळाडूंचा सांघिक खेळ असतो. कुठलाही 1-2 खेळावरती हा खेळ तुम्हाला डिपेंड नसतो. गोलंदाज सज्जा. यावेळी फुल टॉस बॉल मिड ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात. बॉलला उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावा लागतात धाव फलकावरती तब्बल 17 धावा. तरी ते विचार केला तर तब्बल धावा झाल्यात. विचार केला तर 17. अजूनही गरज असेल 8 चेंडू आणि 32 धावेंची गरज. म्हणजेच प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आता इथे चौकार लगावा लागेल कारण 8 बॉल 32 म्हणजेच तुम्हाला इथे चौकार आणि षटकारांची भाषाच बोलावी लागेल. आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा. बघा आयुष्यात तुम्ही किती पावसाळ्यात उडवले हे महत्वाचं नसतं परंतु पावसाळ्यात तुम्ही चिखलातून कशी वाट निर्माण केली हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं. आणि नेहमी सांगत असतो टिकली जरी 2 रुपयाची असली लावतात कपाली आणि पैंजण जरी सोन्याचा असला तो घालतात पायातात. म्हणजे तुमचं अस्तित्व तुमच्या किमतीवरून ठरवलं जातं. यावेळी ठोकलाय षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. अरे बघतोस काय रागाना आणि षटकार ठोकलाय वागाना. ठोक डीजे ठोक. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. थँक्यू डीजे.
अगदी सुमधुर संगीत छत्रपती शिवरायांचं लढावं लागेल कारण औरंगजेब रडला होता, कारण दरबारात आवाज चढवून त्याला छत्रपती शिवाजी राजा रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासार अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबळे लढला होता. सांगा उडून जगाला नडणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, ज्याला अडचण होतो पाकिस्तानला जाणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. काय रफ अँड टफ मॅच तुम्हाला. 7 बॉल 26 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी अगदी स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल. उचलेल बॉलला तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं हे महागडे षटक तुम्हाला पाहायला मिळालं. आणि तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा लागले धाव फलकावरती 24 आणि आता विजयासाठी गरज असेल 6 बॉल आणि 25 धावांची गरज. डीजे थँक्यू डीजे. 6 बॉल 25 धावांची गरज. सुंटी मामा तुम्ही जास्त रात्रीमध्ये फिरू नका, कारण तुमच्या गळ्यामध्ये 10 चैनी आहेत. कदाचित एखाद्याने चादर जर टाकली ना तर 10 मधून 5 जर गायब झाल्या तर मग समजून जा. कदाचित जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये घेत असताना गोल्डन मॅन आई गावदेवीचा आशीर्वाद, आई एकवीरचा आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सातत्याने त्यांच्या डोक्यावरती राहिली, म्हणून वर्षानुवर्ष प्रगती गेली. विचारला मी तुमच्या गळ्यात 10 चैनी कशा. प्रत्येक वर्षी माझी प्रगती होते. दर वर्षाला मी चैन बनवतो. यंदा माझा 10वा वर्ष. चांगली प्रगती तुमची. कौतुक करावं शेठ, तुमचं तेवढंच कमी. ओ शेठ, लय दिसानच झाली आज भेट. तुमचं मनापासून कौतुक. 6 बॉल 25 धावांची गरज. पहिला सामना जो कदाचित रोशन या फलंदाजांना चेस केला होता, रोहन म्हात्रे वाशीचा हा खेळाडू, त्याने तब्बल 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज असताना 4 षटकार ठोकले होते. परंतु इथे तोच विक्रम पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल का हे या मैदानावरती आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. बॅट्समन येत आहेत मन्नी शर्मा. किरण पवार बाद झाल्यानंतर कदाचित थोडंसं सावध होतं या संघावरती, परंतु विश्वजित म्हात्रे आणि मन्नी शर्मा या 2 खेळाडूंनी संघाला सावरलं. गोलंदाजी मार्कवरती चेंजेस करत असताना कदाचित संदेश मुंडेला या मॅच मध्ये ओव्हर देणार नाहीयेत. बॉलिंग मार्फती गोलंदाज येत आहेत. संदेश बॉलर नेम भावेश, माफ करा, भावेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. तर 6 बॉल आणि 25 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळते. भावेश विरुद्ध मन्नी शर्मा. अतिशय रफ अँड टफ मॅच. राईट आर्म राऊंड द विकेटने बॉलर सज्ज होतील. पहिल्याच बॉल वरती तडाखा ऑन साइडला. वाईड लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पार. बिग 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 हिट. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला, वाटू माझी बघतोय रिक्षावाला. धन्यवाद, थँक्यू. रिक्षावाला लोकांना का वाटतं रिक्षावाला अडाणी असतो, रिक्षावाला व्यसनी असतो? अरे बाबांनो, तो असतो रिक्षावाला. सकाळी उठून धंद्यावर जात असतो, ऑफिसवाल्याला जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तरुणीला कॉलेजला सोडत असतो. एखादा तुमच्या घरी कोणी रात्री आजारी पडलं ना तर इमर्जन्सी तो रिक्षाच घेऊन येतो. 4 व्हीलर तुम्हाला वेळेला उपयोगी पडत नसतो, तो असतो रिक्षावाला. आणि इथे वागल्या रिक्षावाला आमचं खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेतात. जिथे गावचे वागल्या, तुमचंही मनापासून कौतुक. षटकार ठोकला. गरज आहे आता 5 चेंडू आणि 19 धावेची गरज. इट्स अ व्हेरी गुड मॅच. जसा मॅच हवा होता प्रेक्षकांना तशीच मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळते. कदाचित संदेश मुंडेवरती भरोसा दाखवला नाहीये आणि भावेशवरती भरोसा दाखवलाय आणि सुरुवात मात्र जबरदस्त. यावेळी बॅटची बाहेरची कडा, क्षेत्ररक्षक येथील बॉल खाली आणि स्वतःला सिद्ध करत असताना भावेशने केलंय कमबॅक आणि नविश 11 विचुंबे टीमला लागलाय हा 3रा धक्का.
तर अतिशय जबरदस्त मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळाली. कदाचित या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज होतील बाद मैदानातून मनीष शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय जबरदस्त फलंदाजी करत होते. 2 षटकार या फलंदाजाने ठोकले आणि त्याच्यानंतर त्याला उत्तर दिलं गोलंदाज भावेश यांच्या माध्यमातून. गरज असेल आता उर्वरित 4 बॉल 19 धाव्यांची गरज, म्हणजे 3 षटकार आणि 1 सिंगलची गरज असेल. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा, कारण हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. कदाचित तुमच्याकडे कधी पद नसेल म्हणून कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलं, छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठं पद तुमच्याकडे दिलंय, ते म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती, हिंदुस्तान में नहीं बल्कि पूरे जग में एक ही शासन है, वो है शिव छत्रपती. जबरदस्त मॅच. 4 बॉल 19 धाब्यांची गरज. बॅट्समन स्ट्राइक एंडला येत आहेत ते आता या ठिकाणी पाहायला गेलं तर विश्वजित मात्रे 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून इथे आलाय आणि आता मात्र गरज असेल ती तब्बल 4 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. डावखुरे हाताचे फलंदाज मैदानावरती होते तेव्हा त्यांनी राऊंड द विकेटने गोलंदाजी केली आणि यावेळी राईट हँडर बॅट्समॅन साठी आता ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतील. कदाचित विशाल आलेत, मास्टरमाइंड कॅप्टन ज्यांना संबोधलं जातं. आदर्श स्पोर्ट्स प्रवीण पनवेल संघ समवेत जास्त सातत्याने खेळत असतात, परंतु कदाचित तो संघ या स्पर्धेमध्ये नाहीये. आज मात्र त्यांना नवीश 11 विचुंबे संघातून खेळण्यासाठी एक संधी उपलब्ध झाली आणि सातत्याने टीम मेंटॉर ज्यांना संबोधलं जातं. रायगड विरुद्ध ठाणे जेव्हा मॅचेस होतात तेव्हा हा खेळाडू सातत्याने ती मॅच अरेंज करत असतो आणि यावेळी पाहावं लागेल आता फलंदाजी मार्कवरती नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे भावेश विरुद्ध विश्वजित. ही अशी लढाई तुम्हाला आता पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 19 धाब्यांची गरज. यावेळी ऑफ स्टंपच्या अगदी जवळून थोडासा माफ करा बाहेरून जाणारा हा बॉल पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावा लागतात धावफलकावरती. तब्बल 3 गडी बाद असताना 31 धावा, कारण 4 मध्ये 19 हव्या होत्या. इथे व्हाईट बॉल आलाय. आता 4 बॉल मध्ये तब्बल गरज असेल ती म्हणजेच 18 धाब्यांची गरज. व्हाईट बॉल. कदाचित हा व्हाईट बॉल तुम्हाला भरपूर काही सांगून जाईल, कारण एक रन तुमच्या संघासाठी महत्वाचे असते. कारण जीवनात सर्वात मोठा गुरु काल असतो, कारण काल जो शिकवतो ना ते कुणीच शिकवत नाही. आता मैदानावरती ही कसोटी तुम्हाला खऱ्या संघर्ष देईल. आणि बघा आता या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 18 धाब्यांची गरज असताना विश्वास आहे नवीश 11 विचुंबे टीमला की विश्वजित ठाकूर या मॅच मध्ये दमदार फलंदाजी करतील. परंतु वरद टॉपर खालापूर संघाला देखील विश्वास आहे की या गोलंदाजावरती. अकुटाप्याचा बॉल ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट कदाचित करतायत आणि आता मात्र मॅच अशा मोड मध्ये गेली की जिथे गरज असेल या ठिकाणी 3 बॉल 17 म्हटल्यानंतर अगदी 17 नोव्हेंबर अर्थातच तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सोडून गेले आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. आजही डोळ्यातून वाहणारा अश्रूंना मुभा आहे साहेब, कारण मुंबई महाराष्ट्रामध्ये तुमच्या मुलेच मराठी माणूस उभा आहे. 3 बॉल 17 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर नवीश 11 विचुंबे संघ ही मॅच जिंकू शकते. परंतु या टुर्नामेंट मध्ये वरद टॉवर 11 रसायनी खालापूर थोडासा अडखडत होता, लाचपडत होता, खेळू की नको खेळू. परंतु खेळत असताना कदाचित त्यांनी कमबॅक भरपूर चांगलं दाखवलं आणि या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना काही झालं तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका. संकट आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली तरी थट्टा मस्करी केली तरी आपला प्रवास कधी थांबवू नका. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचं असतं आणि तेच ध्येय गाठत असताना यावेळी ऑफस्टम यॉर्करचा बॉल अगदी यष्टकच्या हातामध्ये विसावत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाज होतील बाद. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. कदाचित जर या मॅचचा विचार केलात ना रोशन तुम्ही, जो रनआउट मध्ये किरण पवार बाद झाला
या मॅचला कलाटणी मिळाली आणि कदाचित तो मॅच मध्ये असता तर धावा तुम्हाला वेगाने आल्या असत्या आणि तो बाद झाल्यानंतर थोडंसं सावट आलं नवीश 11 विचुंबे संघावरती आणि इथे आता मात्र प्रेक्षक देखील आपला घरचा रस्ता पकडत असताना शेवटची मॅच आजच्या त्या रात्री ती असेल ती अर्थातच हिमांशू कोलवाडी आणि यातून जो संघ विजय होईल तो त्यांच्या विरुद्ध फाईट करेल अगेन्स्ट द हिमांशू कोलवाडी टीम. तर गरज असेल उर्वरित स्क्रीनवरती तुम्ही खऱ्या अर्थानं आमची सर्व ही आयोजक मंडळी पाहुण्यांची मंडळी तुम्ही पाहता. पॉलीला देखील आज व्हाईट कॅपमध्ये तुम्ही पाहता. पॉली म्हटल्यानंतर त्या फोटोमध्ये मागे जर पाहिलं ना अगदी वेस्ट इंडिजचा शेमरॉन हाइटमायर अशी त्याची तुम्ही हेअरस्टाईल खऱ्या अर्थानं पाहू शकाल. हा पॉली तुम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या या आणि बॅनरवरती पाहायला मिळतंय ऑन साईडला. मॅच मात्र आता गेली हातातून. तर गरज असेल या मॅच मध्ये आता तब्बल उर्वरित शिल्लक बॉल असतील ते म्हणजेच 2 माफ करा 1 बॉल शिल्लक असेल. तर 1 बॉल शिल्लक असेल आणि विजयासाठी गरज असेल 30-16 धावांची गरज. भरपूर लांब हा मॅच हारण्याच्या वाटेवर आहेत तर म्हणजेच नवीश 11 विचुंबे संघ. यावेळी यॉर्करचा प्रयत्न आणि मॅच इथे नाही संपले अजून. व्हाईट बॉल इशारा येईल पंचांचा. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या मदतीने एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये इथे वाढ होत असताना अजूनही गरज असेल ती 15 धावांची. चुकलं कुठं शेवटच्या 2 गोलंदाजांनी भरपूर चोप बसली. त्याच्यानंतर किरण पवारचा बॅटिंग करत असताना विकेट गेली आणि कदाचित इथे या मॅच मध्ये पकड मजबूत बनवली वरड टॉवर 11 रसायनी खालापूर टीमने आणि मॅच जिंकली. वरड टॉवर 11 रसायनी खालापूर टीम. अमित हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता थर्ड राऊंड मध्ये क्वालिफाय होत आहेत. बॉल जाईल सीमापार चौकार आणि थर्ड राऊंड मध्ये क्वालिफाय होत आहेत. तर टॉस करण्यासाठी हिमांशू 11 कोलवाडी संघाचे कॅप्टन त्यांना विनंती असेल टॉस साठी या. खऱ्या अर्थानं हिमांशू कोलवाडी म्हटल्यानंतर रविदादा भोईर आणि त्याच्यानंतर सत्यवान मात्रे आणि महेश आगलावे या त्रिवेणी संगमाने बनवलेला हा संघ तुम्हाला खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळते. त्यांचे मनापासून कौतुक करूया. आणि एको संजय सोलंकी सर आपण टॉस करण्यासाठी लगेच या. तोपर्यंत जाऊया डीजे आणि नंतर देऊया मॅन ऑफ द मॅच. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावानं स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावानं स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावानं. थँक्यू डीजे. तर या मॅचचा हिरो नो डाऊट बंटी पेंडारी ज्याने 4 षटकार ठोकले आणि तब्बल